हक्काचं व्यासपीठ विश्व विशाल न्यूज। आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये। मी विशाल जगदाळे। खरं तर विश्व विशाल न्यूजच्या माध्यमातून आपण सतत नेहमी वेगवेगळ्या विषयावरती मुलाखत पाहत असतो। आज देखील आपण अशीच वेगळी मुलाखत पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धाराशिव आयुर्वेदिक महाविद्यालय जे आहे तेथील डॉक्टर शुभम रामनारायण धूत यांनी हिमोफेलिया या आजारावरती एक औषध शोधून काढलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यामुळेच त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देखील 2 वेळेस भेटलेला आहे। त्याबरोबर 15 ऑगस्ट दिवशी राष्ट्रपतींनी त्यांना निमंत्रण देखील दिलं होतं। भारताच्या पंतप्रधानांना देखील त्यांनी भेटलेले आहेत आणि अशा दिलखुलास व्यक्तिमत्वाशी आज आपण संवाद साधणार आहोत। ते हिमोफेलिया विषयी आपण जाणून घेणार आहोत। सर, खरं तर सगळ्यात अगोदर तुमचं खूप खूप अभिनंदन आहे आणि काय सांगाल तुम्ही, राष्ट्रपतींनी तुम्हाला 3 वेळेस राष्ट्रपतींना भेटण्याची संधी तुम्हाला मिळाली। धन्यवाद। हे राष्ट्रपती महोदयांना आज ते पुरस्कार किंवा जी संधी काही मिळाली, खरं तर ते एकट्या माझं नाव जरी तिथे असेल तरी हे सगळ्या आयुर्वेदाचं आणि मला माझ्या बालपणापासून तर माझ्या आई वडिलापासून तर आत्ताचे आमचे मान्य अधिष्ठाता डॉक्टर गंगासागरे सरांपर्यंत तर आपण टीम बघत आहात, त्या सगळ्या टीमने केलेलं एक कामाचं हे श्रेय आहे। आयुर्वेद हे खूप शाश्वत आणि जिवंत शास्त्र आहे आणि आयुर्वेदावर प्रेम केल्यावर काय अनुभव येतो तर ते तुम्ही बघत आहात। तर ब्रह्मासुतो आयुष्यवेदा, ब्रह्मदेवाने जे काही निर्माण केलेलं आयुर्वेद, त्या आयुर्वेदावर फक्त मी प्रचंड श्रद्धा आणि विश्वास ठेवून काम करतोय, त्याचं फळ तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दिसत आहे। बरोबर आहे। सर, एक प्रश्न साधा आहे। तुम्ही अगदी सामान्य कुटुंबातील आहात। काय वाटलं बरं 2दा-3दा राष्ट्रपतींना भेटून, त्याचबरोबर भारताच्या पंतप्रधानांना भेटून काय मनामध्ये काय भावना होत्या? अगदी बरोबर। मी कुटुंबाचा आपला विषय निघाला म्हणून एका मिनिटात सांगतो। मी विहामांडवा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर एक एकदम छोट्याशा गावातील एक सामान्य परिवारातील विद्यार्थी आहे। आता अनेक विद्यार्थी वर्ग ही मुलाखत कदाचित बघतील तर त्यांना मला सांगणं गरजेचं वाटतंय की मी जिल्हा परिषद शाळेतील आहात आणि आमच्या आई वडिलांनी परिस्थिती जरी गरीब असेल तर तुमची मनस्थिती खूप भक्कम ठेवा हे त्या काळात आम्हाला बिंबवलं होतं। आणि परिवारातला मी वारकरी कुटुंबियातला एक वारकरी होतो, त्याच्यामुळे रोज आमच्या घरात सकाळ संध्याकाळी अजूनही पसायदान म्हटले जातं, आमच्या शाळेमध्ये पसायदान म्हटलं जायचं। मग ते पसायदानाचे फोड करताना कुठेतरी आम्हाला सांगायचं का जो जे वांछन होतो ते लाव। ह्याचा सोपा अर्थ आहे का आपण जे काही भगवंताकडे माऊलींकडे विश्वाकडे मागू ते आपल्याला ते मिळतं। तर आमच्या घरच्यांनी लहानपणापासून मला डायरीमध्ये एक वाक्य लिहायचं सांगितलं होतं की मला खूप मोठं व्हायचं आहे। माझ्या प्रत्येक डायरीत, प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक वहीवर ते वाक्य लिहिलेलं असायचं, जो जे वांछन होतो ते लाव प्राणी जातं माऊली ज्ञानेश्वर, आणि मला खूप मोठं व्हायचं आहे। मग माऊलींच्याच कृपेने आज जे काही मिळत आहे किंवा मिळणार आहे किंवा मिळालं ते सगळं ते ह्या एक वाक्याची किमया आहे। धाराशिव महाविद्यालयाने मला स्वतंत्र युनिट ओपन करण्याची जी संधी दिली, म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की संपूर्ण जगामधलं हे एकमेव आयुर्वेद महाविद्यालय आहे जिथे रक्तामृत आणि हिमोफिलिया संशोधन आणि विकल्प विभाग म्हणजे मॉडर्न सायन्स मध्ये चिकित्सा करताना ज्या डिसऑर्डरला, आजाराला घाबरली जातं, तिथे आज आम्ही अगदी यशस्वीरित्या हिमोफिलियावर कामकाज करतोय। त्यासाठी सर्वप्रथम मी मान्य अधिष्ठाता डॉक्टर गंगासागरे सर आणि मला सहकार्य करत असलेल्या आमच्या सगळ्या टीमचं सहकार्य करतो। तुमचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचंच उत्तर हे आहे की या सगळ्यांनी केलेल्या अथक मेहनतीमुळे, म्हणजे रात्री आमच्या सेलमध्ये पोरं अक्षरशः 2:30-3 वाजेपर्यंत काम करत असतात, तर त्याचं श्रेय आहे का राष्ट्रपती महोदयांनी मला 2 नॅशनल पुरस्कार आणि एक हा आपला आता होम रिसेप्शन म्हणजे खूप मोठा सन्मान असतो। भारतातून नामवंत क्षेत्रातले व्यक्ती बोलवले जातात, तिथे माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या त्यांना वाटलं की हे असामान्य कार्य आहे, असामान्य कार्याची दखल घेऊन त्यांनी बोलवलं। तर हे सगळं धाराशिवकरांचं बी खूप मोठं सहकार्य आहे। मान्य आपले स्थानिक आमदार आहेत, खासदार महोदय ओमदादा आहेत, राणादादा आहेत, कैलास पाटील साहेब आहेत, मान्य जिल्हाधिकारी महोदय आहेत। मागील 1.5 ते 2 वर्षापासून त्यांचं सगळ्यांचं खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे। तुम्ही पत्रकार मंडळी आहात तर ते हिमोफिलिया असेल किंवा हे सगळं पत्रकारांचं सुद्धा श्रेय आहे। सकाळ, लोकमत आणि या तुम्ही सगळ्यांनी ज्याला प्रसिद्धी दिली त्याच्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये सर्वदूर गेला आणि तिथून सगळ्या दूरवरून पेशंट धाराशिव मध्ये येत आहेत। हे खरं तर धाराशिव मॉडेल हे धाराशिवकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे का धाराशिव मॉडेल म्हणून पुढच्या काही दिवसामध्ये ते पूर्ण भारतभर आपण राबवणार आहोत। नक्कीच। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल, हिमोफिलिया ह्या आजारासंदर्भात तुम्ही काय सांगाल
हे पण नक्कीच आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. खरं तर हिमोफिलिया हा आजार जो काही आहे तो लोकांना माहितच नाही नेमकी काय चाललंय, कसं चाललंय. आपण जेव्हा बघतो बीपी आहे, शुगर आहे, डायबिटीज आहे, हे सगळं लोकांना माहिती आहे, कारण की ते प्रत्येक घरात एकतरी पेशंट असतो. तर हिमोफिलियाचे 2 प्रकार आहेत. सर्वप्रथम हिमोफिलिया म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये 13 प्रकारच्या क्लॉटिंग फॅक्टर असतात, थोडक्यामध्ये प्रथिनं असतात. आणि त्याच्यामधला फॅक्टर 8 किंवा 9 ह्यामधील एक प्रथिन त्याच्यामध्ये कमी असतो. मग ते प्रथिनं कमी असल्यामुळं जर रक्त निघालं तर ते थांबण्याची प्रोसेस आहे ती डिले होते, विलंबाने होते, किंवा ते रक्त थांबतच नाही. मग ते थांबलंच नाही तर ते काय ना, म्हणजे आयुर्वेदामधले रक्त जीव इति स्थिती, म्हणजे रक्तच तुमचा जीव आहे. तो रक्त जर तुमच्या शरीरातून गेला तर काय होणार, तो जीवच जाणार. तर ते रक्त अविरतपणे चालू असतं. त्याच्यासाठी पूर्ण जगामध्ये आजपर्यंत कुठेही परमनंट इलाज नाहीये. मॉडर्न सायन्स मध्ये एकमेव ट्रीटमेंट सध्या अस्तित्वात आहे, त्याला आपण क्लॉटिंग फॅक्टर थेरपी म्हणतो. म्हणजे इंजेक्शन आयव्ही म्हणजे इंट्राव्हेनस दिलं जातं. तर ते आयव्ही इंजेक्शन पण जिल्हा रुग्णालयामध्ये आता उपलब्ध होत आहे. पहिले तर धाराशिवच्या रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटल किंवा आपलं सोसायटी पुणे किंवा मुंबई याच्याशिवाय महाराष्ट्रामध्ये पर्यायच नव्हता, फार तर फार नाशिक. तर मग धाराशिवच्या रुग्णांनी काय करावं. तर माझं जेवढा आता मला देवांग विषयक विश्लेषक म्हणून मान्यता आहे, तर मी त्या सगळ्या गोष्टीचा अनालिटिकल रिझल्ट जेव्हा बघतो तर धाराशिवमध्ये मॅक्झिमम 30 ते 35 पेशंट हेमोफिलियाचे आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये. कारण की हे जे आजार आहे ते 50,000 रुग्णांमध्ये एकाला होतो फॅक्टर बी चा. आणि फॅक्टर ए म्हणजे क्लॉटिंग फॅक्टर डिफिशियन्सी 8 फॅक्टरची डिफिशियन्सी जी आहे ती 10,000 रुग्णांमध्ये एकाला होते. हा जो दाखला आमच्याकडे आहे, आणि तो पण आता आमच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल सिव्हिल सर्जन जीएमसीचे डीन साहेब आहे, यांच्या खूप अथक प्रयत्नाने आरोग्यमंत्री महोदय आणि या सगळ्या सिस्टीम मध्ये आम्हाला आता मेडिकल कॉलेजमध्ये पण फॅक्टर उपलब्ध झाला आहे. त्यासाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे धन्यवाद व्यक्त करू, तेवढं कमी आहे. पण शासनाकडून जेवढे फॅक्टरी येईल तेवढेच ते मिळतात, नंतर काय करायचं, ते संपलेले असतात. आणि ह्याच्यापेक्षा महत्वाचं हे आता या 2 वर्षात हा सुवर्ण दिवस मिळतोय का रुग्णांना फॅक्टर फ्री मध्ये मिळत आहेत. पहिले तर त्यांना पुणे किंवा मुंबईला पळायला लागायचं. मग तुम्ही विचार करा, रक्त निघतोय आणि तो पेशंट आता गरीब परिस्थितीतला पेशंट, त्याच्याकडे स्वतःची 2 व्हीलर पण नाही, 4 व्हीलर तर लांबचा प्रश्न आहे. धाराशिव सारख्या ठिकाणून फ्रिक्वेन्सी पण नाही पुणे मुंबईमध्ये जाण्यासाठी विना थांबा गाड्यांची. मग तो कसा तरी कुठून तरी पैसे उसने येतो, काहीतरी करतो, आईचे मंगळसूत्र विकणार, कितीतरी लोकांच्या जमिनी गहाण गेल्यात, कितीतरी लोकांनी स्वतःच्या 2 व्हीलर विकल्यात, असं करून तो पुणे मुंबईला जायचा. मग तो फॅक्टर त्याला मिळेल नाही मिळेल हा खूप दूरची गोष्ट, तो पुढचा प्रश्न. पण तिथे जायलाच त्याला आता रस्ते चांगले झाले तो, पण त्या 6 तासामध्ये तो अगदी म्हणजे त्याच्या शरीरात किती रक्त राहिला हा आपण सध्या मुलाखतीचा विषयच नाही, पण तिथपर्यंत जाऊपर्यंत दिव्यांग झालेला असायचा. त्याचा कुठला तरी एक हात किंवा एक पाय हा विकलांग झालेला असायचा, त्याच्या पार्टमध्ये रक्तच नाही राहिलं ना. मग तो फॅक्टर घेतल्यामुळे कुठेतरी जीव वाचायचा. आणि तो जर फॅक्टर मिळाला नाही तर ऍज पर आमच्याकडे जो डाटा आहे हिमोफिलिया फेडरेशन ऑफ इंडियाचा, हिमोफिलिया फेडरेशन ऑफ इंडिया ही भारतभरामध्ये आणि पूर्ण जगभरामध्ये वर्ल्ड फेडरेशन ऑफ इंडिया हे हिमोफिलिया रुग्णांसाठी काम करते. तर त्यांच्या डाटानुसार आम्ही जे काम करतोय, आमचे पोरं विद्यार्थी, पीजी विद्यार्थी, युजी सगळे शिक्षक, त्याच्यामध्ये काम करायचं तात्पर्यच ते आहे का 7 दिवसांमध्ये एक हिमोफिलियाचा रुग्ण हा मृत्युमुखी पावतो म्हणजे पावतोच, त्याला चॅलेंज कोणीच करू शकत नाही. मला तुम्हाला एक थोडासा थांबवतो, मी एक वेगळा प्रश्न विचारायचा वाटतो की हिमोफिलिया या आजारावरती जगभरामध्ये कुठंही औषध उपलब्ध नव्हतं. आता आपण रक्तामृत नावाचं औषध निर्माण केलेलं आहे. तर हे रक्तामृतामुळं म्हणजे त्या हिमोफिलिया आजार जो झालेला आहे त्या रुग्णांचे जीव वाचण्यासाठी आता मदत होते का, आणि ते कसं काम करतं? 100% तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे आणि आमची टीम फार प्रामाणिक आहे. तर आम्ही कुठेही पेशंटला असं सांगितलेलं नाहीये की तुम्ही आमचं औषध घ्या म्हणजे तुम्ही नीट व्हाल, असं आम्ही कुठेच सांगितलेलं नाही. नीट व्हाल म्हणजे हिमोफिलिया तुमचा कायमस्वरूपी जाईल. कारण की हिमोफिलिया जो काही आहे तो जेनेटिक डिसऑर्डर आहे, म्हणजे ज्याला आपण अनुवंशिक आजार ज्याला म्हणतो, तर तो त्यालाही माहित नाही किती पिढ्यापासून आहे. तर याची सुरुवात जी झाली होती ती इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया पासून झाली होती. व्हिक्टोरिया पहिल्या तिच्यापासून राजघराण्यातून, ह्याला रॉयल डिसीज म्हणतात, तर तो हिमोफिलिया आलाय. तर तो इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया बघा किती वर्षापासून आहे, तो इतिहास
किती वर्ष आहे तो काही विश्लेषक मी नाही. तर तेव्हापासून तर त्याच्या पंजोबाला कधीतरी, मग आजोबाला, मग ती आई कॅरियर असते याच्यामध्ये आणि मुलगा डॉमिनन्स एक्सप्रेस असतो. तर तो वर्षानुवर्ष म्हणजे पिढ्यानपिढ्यापासून तो हिमोफिलिया असतो आणि ते कुठेतरी या पिढीत एक्सप्रेस होतो. याच्यामुळे तो जलमता आजार आहे, तो आयुष्यभर त्याच्यासोबत राहणार आहे. त्याच्यामुळे तो आजार काय कुठल्याही औषधाने नीट होणार नाही, आम्ही त्यांना पूर्णपणे जाणार नाही आहे. तुमचं औषध काय करतं हे तुमचा प्रश्न असेल. आपलं रक्तामृत जे आहे, जे काही औषध तुम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे, तर ते कसं काम करतं आणि त्याचा कितपत फायदा? अनेकांचा प्रश्न आहे का तुमच्या औषधांनी जर हिमोफिलिया कायमस्वरूपी नीट होणार नाही तर पंतप्रधान आणि राष्ट्रपती महोदयांपर्यंत हे जाऊन ह्यांनी का दखल घेतली याची? तर त्याचा प्रश्न उत्तर असं आहे का आमचं जे औषध आहे हे पूर्णपणे आम्ही जे मॉडर्नचे प्रोटोकॉल फॉलो केले आहेत. आम्ही कुठे आयुर्वेद असं केलेलं नाही. तुम्ही बघितलं असेल आमच्या कॅम्पमध्ये त्या दिवशी, तर आमच्याकडे मॉडर्नच्या ऑर्थोचे डॉक्टर होते, हेमॅटॉलॉजिस्ट होतात धाराशिवचे, खूप चांगलं सहकार्य केलं आहे त्यांनी. पुण्याचे हेमॅटॉलॉजिस्ट डॉक्टर शशिकांत आपटे सरांच्या मार्गदर्शनाखाली हिमोफिलियावर मागचे 20 वर्ष झालेत काम करतायत. डॉक्टर लोहाडे सरांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रोजेक्टचं आम्ही डिझाईन केलं आहे. त्यासाठी आमचे रिसर्चचे जे काही ऍडवायझर आहेत ते मुंशी सर आहेत. त्यांनी खूप चांगलं म्हणजे इतकं चांगलं मॉडर्नच्या धर्तीवर आम्ही प्रोटोकॉल केलाय. आयुर्वेदात राजवैद्य ज्यांनी राष्ट्रपतींची सुद्धा ट्रीटमेंट केली ते समीर जमदाग्नी सर याचे स्पेशल ऍडवायझर आहेत. आमचे डीन सर आहेत. फिजिओथेरपीच्या मॅडम आम्ही आचार्य मॅडम म्हणून त्यांना अपॉइंट केलं आहे. म्हणजे आम्ही होमिओपॅथीचे सर आहेत. त्या सगळ्यांना विश्वासात घेतलाय. आमचा मोठो एकच आहे, आम्हाला कुठेच म्हणायचं नाही का तुम्ही आमचे औषध घ्या नीट व्हा. तुम्ही नीट होणं जास्त गरजेचं आहे. आमच्या इथे तुम्ही आलात तर तुम्हाला मोफत रक्ताचे चाचणी आम्ही करून देतो. आम्ही फिजिओथेरपी कॅम्प करतो. फिजिओथेरपीचे ट्रीटमेंट विथ फिजिओथेरपीचं किट मिळतं. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सहकार्य आम्हाला लागलं RM धारीवाल फाउंडेशन पुण्याचं. त्यांनी आयुर्वेद औषधांचा खर्च सगळा उचलला. त्याच्यानंतर आम्हाला सगळ्यात मोठं सहकार्य जे की मिळालं नसतं तर कदाचित हे प्रोजेक्ट सुरू झाला नसता, ते इंडास फाउंडेशनचे मी सगळ्यात मोठे सहकार्य करेल. का इंडास फाउंडेशननी आम्हाला त्या दिवशी 25 लाख रुपयांचे फॅक्टर मोफत दिले आणि ते आम्ही डायरेक्ट रुग्णांना घरी दिलाय. जे की आपला आता विषय झाला की तो गावाकडे गेल्यावर तिने काय करायचं, लागलं तर त्यांनी प्रत्येक वेळेस पुणे मुंबईला पळायचं का जिल्हा हॉस्पिटल धाराशिव उठायचं. तर मग ते फॅक्टर दिल्यामुळं कालच मला एक पेशंटचा फोन आला की सर तुम्ही फॅक्टर दिल्यामुळं आज मी दिव्यांग होण्यापासून वाचलो. आणि तो अक्षरशः अर्धा घंटा रडत होता. हे मी कुठे सांगत नाही, मी मला सांगायचंही नाही, पण ते फॅक्टरचं महत्व आहे मला पटवून देण्यासाठी रुग्णांचं नाव न घेता मी ते सांगतो का तो पेशंट आपल्या जवळच्याच भागातला आहे. त्याला आपण फॅक्टर दिल्यामुळं त्यांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आता RHPSC लेवलला सिस्टरला किंवा डॉक्टरांना कधीतरी एखादा पेशंट होतो त्याच्यामुळे अवेअर नसतो. मग त्यांनी तात्काळ जाऊन माझ्याशी त्या डॉक्टरांचं बोलणं करून दिलं. ते मॅडम हे खूप चांगल्या होत्या, त्यांचे मी नाव न घेता धन्यवाद व्यक्त करतो. कारण की पेशंटची आयडेंटिटी रिव्हील न करायचं हेच तर मेडिकल फील्डचं सगळ्यात मोठं इथिक्स असतं. तर ते इथिक्स आम्ही पुरेपूर्ण पाळतो. मग ते पेशंटने ते फॅक्टर घेतलं, मग ते इंडास फाउंडेशनने आणि आपल्या शिबिराच्या माध्यमातून जे काही फॅक्टर दिलं त्याच्यामुळे त्याची जिल्हा हॉस्पिटलला आणि त्याच्या परिवाराचे धावपळ जे होणारे आहे ती वाचली. तर सगळ्यात मोठा सेलचं टास्कच तो आहे का रुग्णांच्या आयुष्यातलं दुःख किती कमी करताय. म्हणजे आमचा मोठो तोच आहे का डिसेबल टू एबल. तर त्याच्यासाठी आम्ही काम करतो. म्हणजे जाणवया दुर्बलांचे दुःख आणि वेदना तेवत राहू दे रंध्रातून संवेदना. हेच आम्ही तुम्ही बाहेर बघितलं असेल तर ते सेलचं आमचं वाक्य आहे. आणि आमचं टीम एकच वाक्यावर काम करते का माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आता तुमच्या प्रश्नाकडे येतो मी का ह्यानी जर हिमोफिलिया कायमस्वरूपी नीट होत नाही तर मग या औषधांचा एवढा गाजावाजा का झाला. त्याला स्वतः राष्ट्रपती महोदयांनी का कौतुक केलं किंवा पंतप्रधान महोदयांना हा प्रोजेक्ट का आवडला. त्याचं एकच कारण आहे का ह्या औषधामुळे काय होतं तर त्याला मागच्या महिन्यापर्यंत जे काही 5-5, 6-6 क्लॉटिंग फॅक्टर रिप्लेसमेंट लागायची. म्हणजे तो काही लांब दुसऱ्या गावाला जायचा किंवा जिल्हा हॉस्पिटलला यायचा, पूर्ण दिवस घालायचा आणि महिन्याभरात 6-6 इंजेक्शन घ्यायचा. तो आपल्या औषधं घेतल्यानंतर महिन्यातून किंवा 2 महिन्यातून 1 इंजेक्शन घेतो. म्हणजे सिव्हिरिटीची जी लेवल आहे सिम्पटमॅटिक ती डायरेक्ट तुम्ही मॉडरेट वर आणली ना. म्हणजे पेशंटचं आयुष्यातलं जे 90% दुःख होतं, 100% दुःख होतं ते तुम्ही 30 ते 40% आणलंय. हेच आमच्या पेशंटसाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे त्याला महिन्यातून जर 3 ते 4 ब्लिडिंग एपिसोड येत आहेत, रक्तस्राव होतोय, तर ते आमचं औषध घेतल्यावर 4 ते 5 महिन्यात 3 ते 4 ब्लिडिंग एपिसोड होत आहे. म्हणजे रिड्युसिंग द प्रमाण ऑफ क्लॉटिंग फॅक्टर रिप्लेसमेंट आणि रिड्युसिंग द प्रमाण ऑफ ब्लिडिंग एपिसोड हे फार महत्वाचं आहे. आता आमचे औषध घेतल्यानंतर पेशंट मला
25 ते 30व्या दिवशी आमची टीम खूप चांगल्या प्रकारे फॉलोअप घेते. ती म्हणते का सर तुमचे औषध घेतल्यापासून जे स्वेलिंगचं प्रमाण आहे, जे जॉईंटचं प्रमाण आहे, ते रक्तविकार, जे काही ब्लिडिंग एपिसोडचं प्रमाण आहे ते खूप कमी झालं आहे. म्हणजे हे कमी होणं म्हणजे आम्ही मॉडर्न सायन्सच्या धर्तीवर हा सगळा प्रोजेक्ट राबवतोय. आम्ही याला ऍड ऑन थेरपी नाव दिलंय, ऍडजंक्टिव्ह थेरपी. म्हणजे तुम्हाला मॉडर्नचं क्लॉटिंग फॅक्टर आयुष्यभर घ्यावीच लागणार आहे, पण त्याचं प्रमाण आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येतं आणि ते कमी करण्यासाठी आपण आपल्या औषधांची निर्मिती केली आहे. बरोबर. भविष्यामध्ये रक्तामृत हे जे तुमचं औषध आहे, अशाच पद्धतीनं हिमोफिलिया नाहीसा होण्यासाठी काय संशोधन सुरू आहे का, आणि तशा पद्धतीने काही पावलं उचलली जात आहेत का? केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, किंवा तुम्ही त्याच्यामध्ये काय संशोधन करणार आहात का? आता सगळ्यात महत्वाचा हिमोफिलियाचा फायदा या औषधाचा काय आहे, तर तो मुलगा मागच्या म्हणजे आपली औषधं सुरू करण्यापूर्वी शाळेत किंवा त्याची कॉलेज किंवा त्याचा जॉब हा महिन्यातून 10 ते 12 वेळेस कमीत कमी 8 दिवस तरी बुडवायचा. तर आपली औषधं चालू केल्यामुळं तो म्हणतो सर एखाद्याचा अर्धा ब्लिडिंग होतो आणि तो खूप कमी असतो, त्याच्यामुळे मी एक दिवस बेड रेस्ट करतो आणि पुढच्या दिवशी शाळेत जातो. म्हणजे त्याची क्वालिटी ऑफ लाईफ तुम्ही विचार करताय का किती इन्क्रीज होते. जर तो महिन्यातून 8 ते 10 दिवस घरी राहतोय आणि आपल्या औषधं खाल्ल्यामुळे तो एक दिवसात शाळेत जातोय, ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. मी आत्ताच मान्य सचिव दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग श्री राजेश अग्रवाल साहेबांशी दिल्लीमध्ये मीटिंग केली. तर त्या मीटिंग मध्ये साहेब राजेश अग्रवाल सर इतके प्रभावित झाले का खूप दिवसानंतर एवढ्या कामाचा काहीतरी विषय वाटतोय म्हणे मला हिमोफिलिया संदर्भातला. त्यांचे कामकाज खूप असतात, पण हिमोफिलियासाठी नक्कीच हे खूप गरजेचं आहे. त्यांनी त्यांच्या डेप्युटी सेक्रेटरी जे अंडर सेक्रेटरी असतात त्यांना लगेच बोलून घेतलं, माझ्याकडून डॉक्युमेंटेशन मागून घेतले आणि आम्हाला आश्वासित केलं की तुमचे 6 महिने धाराशिव पॅटर्न जर एकदा यशस्वी झाला, तो यशस्वीच होतोय, पण ते आपल्याला खूप चांगल्या प्रकारे यशस्वी करायचा आहे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने. तर आम्ही पूर्ण भारतभर लगेच राबवू. त्या विभागाचे जे काही मंत्री महोदय आहेत वीरेंद्र कुमार सर, त्यांना हा प्रोजेक्ट प्रचंड आवडला. कारण की सोशल जस्टिस मिनिस्ट्रीच्या अंतर्गत दिव्यांगजन विभाग येते भारत सरकारच्या. तर दिव्यांगजन विभाग ह्या प्रोजेक्टला खूप डोक्यावर घेतलं आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण की बाकीच्या विभागांपेक्षा त्या मिनिस्ट्रीला चांगले दुःख वेदना दिव्यांगांचे माहिती आहेत. तर तो भगवंताच्या आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य असं सोबत राहिलं तर मला एक खूप मोठं वाक्य बोलताना खूप सोप्या पद्धतीने बोलतो की येणाऱ्या काळात पूर्ण भारतभरात धाराशिव पॅटर्न राबवला जाईल, याच्यात कुठेच शंका नाही. काय बोलताय? नक्कीच. आता थोडस त्या रक्तामृत गोळीविषयी पण आम्हाला, औषधाविषयी पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ते औषध कशा पद्धतीचं आहे? लिक्विड आहे का लिक्विड आहे का गोळी आहे, किंवा काय ते कशा पद्धतीने घेतलं पाहिजे, त्याचे काय डोसेस असतात, का त्या व्यक्तीच्या ह्याच्यावरती आजारावरती अवलंबून असतं ते? ही रक्तामृत वटे नावाची आहे गोळी. ही गोळी तुम्ही बघाल तर एकदम म्हणजे आयुर्वेद औषध आहे. मग त्याचा काढा करावा लागेल का, त्याला 2-2 घंटे उकळत बसावं लागेल का, हे आता ही औषधची ही गोळी दिसते तुम्हाला, ही गोळी काही काल परवा फॉर्म नाही झाली. आम्ही 7 वर्षा पहिले याच्यावर विचार चालू केला होता. सुरुवात आम्ही त्याचं चूर्ण बनवलं. ते चूर्ण मधासोबत द्या, या सगळ्या गोष्टीमध्ये पेशंटचं मला फोन येऊ लागले, सर तो मुलगा शाळेत जातो, मग सकाळच्या वेळेस ती चूर्ण द्यायला जमणार नाही. मग आम्ही चूर्णाची वटी तयार केली. आज तुम्ही बघत असाल का मॉडर्नचे पॅरासिटामॉल किंवा जी काही गोळी आपण टेक टू इझी ज्याला म्हणतो, एकदम साध्या पद्धतीने खायसाठी गोळी आहे. त्याचं काही कॉम्प्लिकेशन नाही, काही नाही, शुद्ध आयुर्वेदिक गोळी आहे. आणि 10 आणि 2 वाजता मधाच्या शेळीच्या दुधाबरोबर आम्ही ती गोळीला देतो. शेळीचं दूध नाही मिळालं तर गायच्या दुधाबरोबर आपण पेशंटला घ्यायला लावतो. नाहीच काय मिळालं तर तो जॉबला वगैरे जाणार असेल, कोमट पाण्यावर घ्यायला जातो. तर एकदम इझी टू सिम्पल टेक टू मेडिसिन आहे. खूप चांगली औषध आहे आणि पूर्ण आयुर्वेदिक आहे. त्याच्यामध्ये त्याचं ड्रग रिॲक्शन किंवा साईड इफेक्ट ते आजपर्यंत तरी मला पुढे जाणवले नाही. सर तुम्ही आता गोळी खाल्ली, सर्वसामान्य माणूस पण याचं हे खाऊ शकतो? म्हणजे ही आयुर्वेदिक औषध आहे. आता आपण हिमोफिलियावर हे सध्या वापरतो आहे, पण आयुर्वेदिक औषध जे काही आहे हे आम्ही पूर्ण रक्तधातू दृष्टीचा विचार करून बनवलेला आहे. म्हणजे हे हिमोफिलिया जेव्हा करतो तेव्हा आम्ही गेली 7 वर्ष उगाच याच्यात घातले नाही. तर त्याची सुरुवातीला आम्ही अभ्यास केला का रक्ताची निर्मिती कुठून होते.
तर रक्ताची निर्मिती ही यकृत आणि प्लिहा म्हणजे स्प्लीन आणि लिव्हर मधून होते, जे काही रूट आहे. आणि आयुर्वेदात त्याच्यासाठीच म्हणतात स्वास्थ्यस्थ स्वच्छ रक्षण. म्हणजे हिमोफिलिया किंवा दुसरे डिसऑर्डर हे झाले असले तरी ती नंतरची गोष्ट. आयुर्वेदाचं प्रथम प्रयोजन आहे का स्वस्थ व्यक्तीला स्वस्थ ठेवणे आणि रोगी व्यक्तीला नीट करणे. आणि किती मुळापासून त्याला नीट करता येईल याचा आम्ही प्रयोग करतो. तर ही जी गोळी मी खाल्ली ती आता माझ्या लिव्हरवर काम करेल. म्हणजे दूषित अन्न आपण खातो किंवा महिलांचं एचबी कमी असतंय किंवा ब्लड कॅन्सर असते, ल्युकेमिया असते, रक्तधातू मध्ये रक्तपित्त असते. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही त्याचा वेळ काळ बदलतो, अनुपान बदलतो. अनुपान म्हणजे औषध कशाबरोबर घ्यायचं आहे, त्याच्यासोबत सहाय्यकारी औषध काही द्यायचं का, हे सगळं डिझाईन आमचं ठरलेलं आहे. आणि त्यानुसार मग आम्ही ती गोळी पेशंटला देतो. म्हणजे फक्त हिमोफिलिया जरी असेल ती प्रायमरी अटॅक करते तुमच्या स्प्लीन आणि लिव्हरवर. आणि स्प्लीनवर आणि लिव्हरवर अटॅक करताना ते जी दृष्टी असते, जे काही रूट्स असतात त्यालाच प्राकृत करण्याचं काम आम्ही करतो. म्हणजे लिव्हर मधून जर ब्लडचं प्रोडक्शनच जर एकदा चांगलं झालं तर ते रक्त शरीरात चांगलं होणार ना. तर त्याच्यामुळे मूळ फोकस आमचा रूटवर आहे. बरोबर. हिमोफिलिया हा जो आजार आहे यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे रुग्ण आहेत त्यांनी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. आणि त्याबरोबरच खरं घरच्यांसाठी सुद्धा हा एक खूप मोठा धक्का असतो की बाबा हा आजार झालेला आहे, कारण त्याचं औषध उपलब्ध नव्हती. त्यामुळं आता आपल्याकडनं औषध ते निर्माण झालेली चांगली गोष्ट आहे. पण एक त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? तर पेशंटला मला एकच संदेश द्यायचा आहे, अजिबात घाबरू नका, फक्त काळजी घ्या. काळजी काय घ्यायची आहे तर खेळताना, बागडताना, कॉलेजला जाताना, शाळेला येताना दुखणार कसं नाही किंवा कुठे पडण्याची शक्यता आहे तिथे कसं काळजी घेता एवढं बस. फार घाबरायचं कारण नाही. कारण की आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे का अगोदर तो आजार किंवा ते जे आहे सगळ्या गोष्टी ते मनामध्ये बिंबवतात. आणि मन जर त्यांचं व्यवस्थित राहिलं, स्टेबल राहिलं तर ते मनावर जर कंट्रोल असेल तर आधी आजार मनातून बाहेर काढला जातो, मग तो शरीरातून. तर मनातच तुम्ही जर खूप स्टेबल राहिला तर हा ठीक आहे, ओके आहे ना, आहे ऍक्सेप्ट, तर तो आजार तिथेच कमी होतो. तुम्ही आता बघा ना, ही जखम आहे आणि जखमला जर चोळत बसल्या नाही मला जखमच आहे, मला जखमच आहे, मला जखमच आहे, तर ते फाटणार, ती पू होणार. ठीक आहे, इट्स ओके. फक्त मला काळजी घ्यायची आहे, वेळेवर पट्टी करायची आहे, सोडून द्या विषय. ओके, बरोबर आहे. तुम्ही काळजी घेतली तर काहीच होणार नाही. काहीच होणार नाही म्हणजे कॉम्प्लिकेशन होणार नाही. आणि सुदैवाने गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे, मिनिस्ट्री भारत सरकारची आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की खरंच भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार सध्या हिमोफिलियासाठी खूप चांगलं काम करत आहे. हिमोफिलिया फेडरेशन ऑफ इंडियाचे आमचे सगळे प्रेसिडेंट वगैरे खूप अथक परिश्रम करतायत. प्रत्येक त्या जिल्ह्यामध्ये हिमोफिलिया सोसायटी असतात. म्हणजे ज्यांना शक्य आहे ते सगळी मदत करतायत. त्याच्यामुळे पेशंटने घाबरून जायचं कारण नाही. मला आणखी थोडासा एक प्रश्न विचारायचा आहे. मी व्हिडिओ पाहिला तो भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि तुमच्यामध्ये तो संवाद झाला होता. काही सेकंदाचाच होता तो संवाद. काय संवाद झाला होता नेमका? संवाद म्हणजे सगळ्यात पहिले तर मला खूप अभिमान आहे का मी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्मलो आहे. आणि त्याचा अभिमान नाही आम्हाला माझा आहे. कारण की ते सगळ्या लोकांना मिळत नाही ना, छत्रपतींचं मातीतला रोज टिळा लावणं. तर मी इतक्या सगळे साहेब नमस्ते नमस्ते जय हिंद कोणी म्हणत होते. मी एकटा असेल तिथे साहेब जय महाराष्ट्र बोललो. त्यांनी मोदी साहेबांचा खूप मोठेपणा, जय महाराष्ट्र, महाराष्ट्र से हो क्या? हो सर, महाराष्ट्र से क्या करते हो? म्हणजे त्यांच्याकडे स्क्रीनिंग होऊन नावं गेलेली असतात. पण एवढ्या मोठ्या व्यस्ततेमध्ये आपलं नाव कुठे लक्षात राहणार? म्हणलो सर मैं वो आयुर्वेद रिसर्चर हूँ हिमोफिलिया की. हाँ आपके बारे में पढ़ा है बोले. ते स्वतः बोलले की आपके बारे में पढ़ा है. अजून काय पाहिजे ना. म्हणजे ह्या प्रकल्पाची माहिती राष्ट्रपती महोदय आणि भारताचे पंतप्रधान महोदयांना आहे. असं काहीतरी भारतात चालू आहे. बहुत अच्छा बोले, इसका फायदा पूरे विश्व में हो रहा है क्या? बोलो सर फिलहाल भारत में तो हो रहा है और जल्दी पूरे विश्व में अगर आपकी ब्लेसिंग हो तो जाएंगी. नहीं बोले भारत सरकार का पूरा सहकार्य सहयोग आपको है, कुछ भी लगे तो हमें एक चिठ्ठी लिख देना. हे त्यांनी सांगितलं. अजून काय पाहिजे? आमचे काका रामधनचे दूध सांभाळतात. तर ते रामधनचे दूध पण आज खूप चांगल्या प्रकारे आयुर्वेदिक सेवा करतायत. आणि ती सेवा करण्याची आज आयुर्वेदातली परंपरा मला आहे. आता कळतंय का मला आजोबांची इच्छा असेल काहीतरी राहिलेली, सद्गुरूंचं काहीतरी आज्ञा असेल म्हणून मी आज आयुर्वेदाला आलो आणि इतकं चांगलं काम आज सगळे करून घेत आहेत. नंतर मग ताराचंद हॉस्पिटलने खूप आम्हाला सहकार्य केलं. मला कौतुक वाटतंय का महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल महोदय
भगतसिंग कोश्यारी साहेबांच्या हस्ते औषधाचं उद्घाटन झालं आणि साहेबांना फार चांगला प्रोजेक्ट आवडला होता. कोश्यारी साहेबांनी खूप सहकार्य केलं, आशीर्वाद दिले. त्यानंतर आमच्या महाराष्ट्र म्हणजे हे जे डिपार्टमेंट चालतं ते महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ अँड सायन्सच्या अंतर्गत चालतं. तर कुलगुरू मॅडमनी अगदी पहिल्या दिवसापासूनच या औषधांचं हे लोगो जे दिसत आहे त्यांचं उद्घाटन त्यांनी केलं आणि जे काही लागेल तर सगळ्या इथिकल क्लिअरन्स आणि सगळ्या गोष्टींचे सहकार्य केलं. त्यानंतर आमचे आदरणीय घुंगराकर साहेब आहेत आयुष संचालक महोदय, त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. या प्रोजेक्टचं जे सेलचं उद्घाटन आहे ते मुश्रीफ साहेबांच्या हस्ते आपलं वैद्यकीय मंत्री महोदयांच्या हस्ते झालं. त्यांनी सांगितलं की काही लागलं तरी सांगा. तसं करता करता आमच्या अगोदरपासूनच आम्हाला जे सहकार्य करतात आर.एम. धायवाल फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभावती धायवाल मॅडम यांनी आर्थिक सहाय्य केलं. इंटॅक्स फाउंडेशनने खूप चांगलं सहकार्य केल्यामुळे हे प्रोजेक्ट इथपर्यंत आला. मग आम्ही आता कॉलेजकडे लेवलला येऊ आपण. आणि मागच्या 2.5 वर्षापासून मला खूप चांगलं वाटतं का धाराशिवचे खासदार आदरणीय ओम दादा म्हणजे मोठ्या भावासारखंच मला सहकार्य करतात. म्हणजे जे काही लागेल संतोष भाऊ आणि गरड साहेब, संतोष खोचरे साहेब आणि गरड साहेब हे त्यांचे 2 JP आहेत, ते म्हणतात शुभम भाऊ तुम्ही एवढं चांगलं काम करतात, आमचं काय तुम्हाला पत्रच लागते ना. म्हणजे वेगवेगळं आपल्या पत्राने जर ते काम 2 महिन्यावर होणार असेल तर साहेबांच्या पत्राने 2 दिवसावर होते. म्हणजे वीरेंद्र कुमार साहेबांसोबत भेटण्याची मुलाखत वगैरे हे सगळं त्यांचं सहकार्य आहे. त्यांनी माझी भेट घालून दिली आणि मला मोठेपणाने सांगायला काहीच अडचण नाही, कारण त्यांनी 2-2.5 वर्षापासून खूप सहकार्य केलं आहे. मग त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. आता राणादादांनी सांगितलं की डेप्युटीसीतून तुम्हाला आम्ही निधी मंजूर केला. राणादादांचं हे चांगलं सहकार्य लाभलं. कैलास दादांनी सांगितलं का फॅक्टर कसे आरोग्य मंत्र्यांकडून इथे धाराशिव आयुर्वेदिक महाविद्यालयात जे की जगातलं खूप मोठं आश्चर्य असेल, आयुर्वेदामध्ये एवढे महागडे मॉडर्नचे फॅक्टर आले. कैलास दादा म्हणले मी आंबेडकर साहेबांशी चर्चा करून 100% तुला फॅक्टर देतो म्हणजे देतो. म्हणजे ही कदाचित पहिली गोष्ट असेल का संपूर्ण जिल्हा प्रशासन, सिव्हिल सर्जन आहे, जीएमसीचे डीन साहेब आहेत, सिव्हिल सर्जन साहेब आहेत, एवढेच नाही तर संपूर्ण RMO साहेब, मी आमचेच नाही सांगत आहे, मेडिकल कॉलेज कलेक्टर साहेब आहे, CO साहेब आहे, प्रत्येकांचं सहकार्य लागलं. मग आमचं कॉलेजचा तर प्रश्न नाही. आमच्या कॉलेजमधलं कर्मचाऱ्यापासून तर डीन सरांपासून तर प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत खूप मोठं सहकार्य लागलं. आज माझं जे नाव होत आहे ते सगळ्यांना आनंद आहे. पण 100 पेशंट मधला एक पेशंट जर बॅड झाला असता तर माझ्या अगोदर संस्था प्रमुख म्हणजे डीन सरांना विचारलं असतं काय चाललंय आणि त्यांचं बदनामी झाली असती का तुम्हाला सगळं करता नाही आलं का. बदनामी म्हणजे त्यांच्यावर ते रिस्पॉन्सिबिलिटी आली. तर हे खूप मोठी गोष्ट आहे की आयुर्वेद महाविद्यालयामध्ये एका घातक आणि गंभीर आजाराचे ट्रायल घ्यायला परवानगी देणं हे डॉक्टर NS गंगासागरे ह्या माणसाला ह्या सरांना मी नतमस्तक होतो. तुम्ही म्हणता एवढं का त्यांचं पुढाकार आणि एवढं नाव घेतो, कारण की त्यांनी ट्रायल घ्यायला परवानगी दिल्यामुळे आज आपण एक ग्लॅमर बघू शकतो. त्यांनी म्हणलं असतं त्यांचं तरी रिटायरमेंटचं वय आहे, बाबा माझं सुखारोखी मला रिटायरमेंट होते, एवढं सगळं सुखरूप झालंय. नाही म्हणू शुभम तू करतोयस ना, तर आम्ही सगळं सहकार्य करतो. सरांनी लागण ते क्लिअरन्स, इथिकल कमिटीचं क्लिअरन्स असेल ते सगळ्या गोष्टीची परवानगी मिळवून दिली, CTRL नोंद केली, सगळ्या तुम्हाला सांगू शकत नाही एवढं सहकार्य सरांनी केलं. असं नाही की आम्हाला आमच्याच कॉलेजमधून विरोध झाला नाही, काही विरोध पण केला. हे ऑन कॅमेरा सांगतो मी का काय करताय, कसं करताय, कशासाठी चाललंय ना सगळं सुखरू. पण सर म्हणले नाही आपल्याला करायचं म्हणजे करायचं. मग डॉक्टर शीतल मिरेजकर मॅडम आहे, माझ्या कोगाड आहे, त्यांनी खूप सारं केलं, सहकार्य केलं. ह्या रिसर्च प्रोजेक्टचे ऍडवायझर डॉक्टर TY स्वामी सर आहेत, यांनी सगळं ते प्रोटोकॉल मध्ये मांडलं. मग मुंशी सरांनी आम्हाला खूप फायनलाइज करून दिलं. आम्ही रिसर्चची त्यांची एजन्सी खूप मोठी आहे अल्केमी नावाची. मग आमचे मयूर देशमुख सर पॅथॉलॉजीचा सगळं कारभार सांभाळतात, त्यांचं पूर्ण डिपार्टमेंट. आमची सगळी PG आणि UG विद्यार्थ्यांची टीम आहे. खूप म्हणजे शब्दात व्यक्त करू शकत नाही. आमचे पोरं 2:30 वाजेपर्यंत इथे बसून काम करतात. हे काहीच काम नाही, 5:30 ला कॉलेज संपते, कुठलंही बंधन नाही त्यांच्यावर. पण पोरं व्हॉलेंटरी 5:30 वाजे रात्री 2:30-3 वाजेपर्यंत काम करतात. हे सगळं पोरांचं श्रेय एका दिवस रात्र एक करून असते, सोपी गोष्ट नाही ना. प्रत्येक कोणाचं लॅब आता इतकं चांगलं आम्ही प्रोजेक्ट त्या दिवशी केला. आम्ही युनिपॅथ लॅब जी आहे त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. पण इथून अहमदाबादला आम्ही सॅम्पल पाठवले, मग त्याच्यामध्ये काही सॅम्पल हेमोलाइज झाले, काहींची रक्ताची मात्रा कमी होती. मग ते 100 पेशंट पैकी जवळपास काही पेशंटचे रिपोर्ट नाही आलेत. मग आता आमची चुकी नाही ना, लॅबची चुकी आहे ना, काही नाही, ते नाही आलेत. मग आता तुम्हाला वाटतं एकदा ट्रायल झाली यांचं नाव झालं, असं नाहीये. आता पूर्ण तुम्ही बघता हे सगळ्या फाईल आहेत, कुठला पेशंट कुठल्या जिल्ह्यातला आहे. आता त्या जिल्ह्यात जाऊन पुन्हा कॅम्प आयोजित करणं का, पेशंटला इथे बोलवणं, तो पेशंट व्हीलचेअरवर येणार, कसा येणार,
मग त्याची काळजी पण आम्ही इतकी बारीक काळजी घेतो का आता आम्ही तिथे जाऊन ते 10-12-15 पेशंटच्या काय त्यांना किंवा मग ज्यांना धाराशिवला एक कन्व्हिनियंट आहे 3 ते 4 दिवसामध्ये पुन्हा ते ट्रायलच्या कॅम्पच्या ब्लड रिपोर्ट घेणं आणि ते सगळं सॉल्व्ह करणं या गोष्टी, मग ते फिजिओथेरपीचे स्केल असतात, या सगळ्या गोष्टी केस पेपर असतात. हो. एक एक फाईल बघितली तुम्ही तर सामान्य फाईल एका वळीची असते, तिची संमतीपत्रकच 14 पानांचा आहे. बरोबर. कारण की जागतिक लेवलचा दर्जाचा प्रोजेक्ट चालू आहे आणि एक फाईल म्हणजे एका पेशंटची हो. जवळपास 80 पेजेसची एक फाईल आहे. ओके. आणि ही फाईल एका फाईलला जवळपास आमच्या विद्यार्थ्यांना 3 दिवस लागतात ओके. फाईल पूर्ण करायला आणि अशा 100 फाईल ती पूर्ण टीम आहे म्हणून शक्य आहे. नक्की. मग ही एकट्याचं कामच नाही. हो. म्हणून मी सगळ्या धाराशिवकरांचे शासकीय आरोग्य महाविद्यालय रुग्णालय धाराशिवचे सगळ्यात महत्वाचं ऑन केअर मी त्या खासदार महोदय श्री ओमराजे साहेबांचे, हो. आमदार महोदय श्री राणा पाटील साहेबांचे हो. आणि आमचे कैलास पाटील साहेब जे आमदार आहेत आणि त्यांनी आम्हाला फॅक्टरचं हे दिलं आहे का आम्ही लवकर पुरवू, या सगळ्यांनी राणादादांनी डीपीडीसीतला शब्द दिला आहे ते पूर्ण करणार. ओमराजे साहेबांनी तर मागच्या 2.5 वर्ष झाली सहकार्य करणार. बरं. त्यांचं एवढं सहकार्य आहे हो. की ते जर कॅमेरा सांगितलं तर त्याच्यावरच एक मुलाखत आपल्याला घ्यावी लागेल. काय बोलताय? इतकं सहकार्य केलं. डीन सर आणि सगळ्या विद्यार्थ्यांचे मी सहकार्य करतो आणि सगळ्यात महत्वाचं धाराशिवचे लोकमत आणि सकाळ हे मागच्या 2 वर्षापासून आमच्या प्रत्येक बातमीला प्रसिद्धी देत आहेत. त्याच्यामुळे धाराशिव मॉडेल लांब लांब पर्यंत गेला आणि ते पेशंट आधीपर्यंत येत आहेत. आता मला एक प्रश्न विचारायचा होतं. दिल्लीमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांचं तुम्हाला बरंच सहकार्य झालं, त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? कुठला खासदार म्हणेल तू ये आणि माझ्या रूमवर राहा, काय बोलताय? रूमवर राहायची व्यवस्था केली खासदार साहेब, त्यांच्या बंगल्यावर होतो मी. दिल्लीमध्ये खासदारांच्या निवासस्थानी राहिला होतो. बर. संतोष सर त्यांचे पी आहेत. हो. त्यांची गाडी ते सांगायची इथे त्यांच्या गाडीमध्ये मी क्लब हाऊसला गेलो, त्यांच्या गाडीमध्ये कुठला खासदार मला सांगा त्या दिवशी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होती. हो. हे निवडणूक म्हणते नॉमिनेशन आणि एनडीए आघाडीचं नॉमिनेशनचं 3 ते 4 या वेळा ते हे करत होते, उमेदवार डिसाईड करत होते आणि माझ्या त्याने ते शक्यच झालं नाही. मी पहिले प्रयत्न मी करतो मग खासदार साहेबांना किंवा स्थानिक आमदार किंवा मंत्री महोदयांना त्रास देतो किंवा आमच्या टीचरांना त्रास देतो. म्हणलं सर माझं दिल्लीत आहे ना आर्थिक दृष्ट्याही मला परवडणार नाही पुन्हा तर तुम्हाला विनंती आहे का तुम्ही वीरेंद्र कुमार सरांची वेळ घ्या आपल्या प्रोजेक्ट संदर्भात आणि फॅक्टरच्या आणि मोफिलिया बांधवांना नोकरीत आरक्षणासाठीचे प्रश्न होते. तर ओमराजे साहेबांनी तात्काळ मंत्री महोदयांच्या पियाला फोन लावला आणि सांगितलं तुम्हाला विनंती आहे का मला एक अपॉइंटमेंट उद्याची पाहिजे. तात्काळ ते म्हणे ठीक आहे सर 4 बजे आ जाओ. खासदार महोदयांनी मला सोबत घेऊन अपॉइंटमेंट घेतली आणि इतकं गडबड चालू असताना संसद भवन तुम्हाला तर माहितच आहे पार्लमेंट चालू असताना आतमध्ये कोणाला एंट्री नसते खासदार आणि त्यांचे पीए शिवाय. तर ते स्वतः मला घेऊन गेले. माझ्यासाठी त्यांचे 3 तास गेले. माझा आणि माझ्या लहान भावाचा आणि आमच्या सोबत एक जण होता त्यांचे आधार कार्ड घेतले त्यांनी आणि त्याच्यावर आहे इथे ठेवले तुम्हाला दाखवतो मी. तर त्याच्यावर त्यांनी लिहिलं ह्या दोघांना मी ओळखतो यांच्यावर एकही पोलीस केस नाही, यांनी जर काही मिसबिहेव्हिअर केलं त्याची सगळी जबाबदारी माझी असते. कुठला खासदार घेतो ते तर माझ्या जिल्ह्याचे खासदार नाही. मी तरी ते शिकायला आलोय. नाही म्हणे तू चांगला काम करतोय एकच वाक्यात बोलली तुझी तळमळ मला भावली म्हणे शुभम तू माझा लहान भाऊ याचपासून तू कधीही सांग काही तुला मदतीला मी तयार असेल. मग त्यांनी इंडियाचं उपराष्ट्रपदाचं चालू असताना सुद्धा माझ्यासोबत मिटिंगला आले, पळत आले. त्यांच्या शहराचे म्हणजे धगधगीचा जो आवाज होता तो मला स्पष्ट दिसत होता. दादा आले, संतोष भाऊ त्यांचे पियांनी खूप सहकार्य केलं, गरड सर इथले पी आणि सगळं ऑफिस म्हणजे ओमदादांनी सांगून ठेवलं काय शुभम आहे असे डॉक्टर आहेत, त्यांना कुठलंही पत्र किंवा कुठलंही काम असेल तर अडवायचं नाही, करून टाका. इतकं सहकार्य कोण करते हो, कुठला खासदार करते. म्हणजे आता मला जे कळते का दादांना जे म्हणतात खूप साधे आहेत खूप काय आहेत, तर हा साधेपणाच आम्हाला भावला आणि मोठेपणा आहे तुमचं. खरंच ते ओमराजे म्हणजे अवलिया आहे साधेपणाचं. म्हणजे द मॅन विथ सिम्प्लिसिटी मी त्यांना नाव दिले. एवढं साधं मी कुठलाही नेता. एक माझे रावसाहेब दानवे साहेब होते, त्यांच्यासोबत मी दिल्लीत असाच फिरायचो. माझे पैठण मतदारसंघ जालन्यात येतात. नंतर माझे संभाजीनगरचे खासदार संदीप भुमरे साहेब तेही असं साधे, त्यांच्यासोबत मी अनेक कामानिमित्त दिल्लीत त्यांच्यासोबत गेलो. त्यांचा मुलगाही विलास बापू असेच खूप साधे आहेत, त्यांनी खूप सहकार्य केलं. पण ऑन कॅमेरा सांगतो एवढं सहकार्य नाही केलं. विषय जो हा चाललेला आहे बरोबर आहे. खासदार साहेबांचं तुम्हाला एवढं सहकार्य लाभलं म्हणताय. खासदार साहेब तुमचं फोन उचलतोय का? खासदार साहेब म्हणजे त्यांनी मला स्वतःचा पर्सनल नंबर पण तुमच्या माध्यमातून मला मिळाला आणि खासदार साहेबांना मी
फोन उचलतात का नाही या प्रश्नाचं उत्तर मी त्यांना फोनच लावत नाही. व्हॉट्सअपवर मेसेज टाकतो आणि संतोष भाऊ किंवा गरड सर हे त्यांचे 2 जे पी आहेत त्यांच्यापर्यंत माझं काम होऊन जातं. मग पुन्हा आपल्याला जर ऍक्सेस मिळाले ते दुरुपयोग का करावा. स्वतः त्या दिवशी मला गाडीत घेऊन गेले, पूर्ण फिरवलं, त्यांच्या बंगल्यावर मी राहिला होतो. जेवणाची व्यवस्था त्यांनी आमच्यासोबत, कॉफी दिली मला प्यायला, सत्कार दिली तेवढ्या व्यस्त शेड्यूल मध्ये. स्वतः खासदाराने त्यांच्या पीएने काय गरज त्यांना एक पुष्पगुच्छ आणून मोठ्या मनाने सत्कार केला. आणि पुन्हा सांगितलं शुभम काही लागलं तर सांग. खरंच मी ऑन कॅमेरा माननीय मंत्री महोदयांचे, सगळ्या विभागाच्या आणि खासदार साहेब ओमराजे साहेबांचे, कैलास पाटील साहेबांचे, राणा पाटील साहेबांचे, यांनी ह्या 2 वर्षात खूप सहकार्य केलं, त्यासाठी धन्यवाद. आणि मागचंही असं नाही का मागच्या 7 वर्षात मला कोणाचं सहकार्य लागलं नाही. रावसाहेब पाटील दानवे साहेब, स्वतः नितीन गडकरी साहेब यांनी सहकार्य केलं. आणि आमचे स्थानिक संदीपाली भुमरे साहेब, विलासबापू भुमरे साहेब यांनी जिल्हा प्रशासनामध्ये जे काही सहकार्य लागत ते सगळं केलं. आज आमची टीम आहे, जीएमसीची डीन सर आहेत, जीईसीचे डीन सर आहेत, आमच्या गंगासागरे सरांचं सगळं क्रेडिट आहे, आमच्या सगळ्या टीमचं आहे. हे मी त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. सर, खरं तर तुम्हाला तुमच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी विश्व विशाल न्यूज कडनं खूप खूप शुभेच्छा आहे. आणि विश्व विशाल न्यूज नेहमीच तुमच्या बरोबर असणार आहे. विश्व विशाल न्यूज आपली आणखी एक मुलाखत विश्व विशाल न्यूज वरती लवकरच व्हावी अशी इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आपण इथे थांबूया. धन्यवाद. थँक्यू. आपलं हक्काचं व्यासपीठ विश्व विशाल न्यूज. आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.